झाली। पण आता 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपनं पश्चिम बंगालमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजप 150, तृणमूल काँग्रेस 92 असं सध्याचं चित्र हे पश्चिम बंगालचं आहे। स्वतः ममता बॅनर्जी आणि त्यांचे अनेक मंत्री हे पिछाडीवर त्यांच्या मतदारसंघातून असल्याची माहिती आहे। सुवेंदू अधिकारी यांचा चेहरा एक प्रकारे मॅजिकल ठरल्याचं दिसतं आहे, बोललं जातंय। आपण पुन्हा एकदा रजत यांच्याकडे जाऊयात। रजत, मोदी आणि शहा यांचा चेहरा जरी प्रामुख्याने निवडणुकीत पुढे असला तरी सुवेंदू अधिकारी एक प्रकारे जादूगर कसे ठरलेले आहेत भाजपसाठी स्थानिक अस्मितेचा विचार करता? निश्चितच सुवेंदू अधिकारी यांचा चेहरा भाजपनं काही अंशी पुढे ठेवला होता। खरं पाहिलं तर सामूहिक नेतृत्वाचा एक फॉर्म्युला भाजपनं बंगालमध्ये दिलेला होता। कुणालाही डिक्लेअर्ड स्वरूपामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार असं जाहीर केलं नव्हतं। मात्र ज्या अर्थी मागच्या निवडणुकीमध्ये नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केलं होतं आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना पोटनिवडणुकीमध्ये भवानीपूरमधून निवडणूक लढवायला यावं लागलं होतं आणि भवानीपूरमधून निवडणूक जिंकून त्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या बनल्या होत्या। मात्र आता भवानीपूरमध्ये जेव्हा ममता बॅनर्जी पुन्हा निवडणूक लढवतात तेव्हा सुवेंदू अधिकारी नंदीग्राममध्ये लढत असताना दुसऱ्या मतदारसंघातून म्हणजेच पुन्हा एकदा भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि आत्ताचा जो क्षण आहे तोपर्यंत सुवेंदू अधिकारी जे आहे ते पुढे आहे। त्यामुळे दोनदा जर यंदा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केला तर ममता बॅनर्जी सारख्या मोठ्या नेत्याला दोनदा पराभूत केल्यानंतर त्यांचा दावा जो आहे बंगालच्या नेतृत्वासाठी मोठा निश्चितच होईल। मात्र तुमचा जो प्रश्न आहे की प्रचारामध्ये त्यांनी स्वतःला एक भाजपचा नेता म्हणून स्थापित केला आहे तर नक्कीच त्यांनी बंगाल भाजपचा चेहरा म्हणून स्वतःला स्थापित करण्यामध्ये यश मिळवलं आहे। रजत, त्यासोबतच आणखी एक मुद्दा, अजून 48 जागा राहिल्या आहेत। म्हणजे सध्याच्या घडीला 150च्या घरात भाजप पोहोचलेली असली तरी अजूनही 48 जागा अशा आहेत की ज्याचे कल आपल्याला यायचे आहेत। तर त्या 48 जागा नेमक्या कोणत्या ठिकाणच्या आहेत आणि मग त्याच्यामुळे काही इक्वेशन मध्ये फरक पडू शकतो का? कारण आता निश्चित 150च्या घरात आहे भाजप, मात्र त्या 48 जागा किती इम्पॅक्ट करू शकतात? रजत, निश्चितच 48 जागा जो आहे जर ते सगळ्याचे सगळे तृणमूल काँग्रेसच्या बाजूने गेले तर निकालामध्ये काही बदल होऊ शकतात। किंबहुना भाजप सध्या ज्या जागांवर आघाडीमध्ये आहे तिथे काही कल बदलले तर अंतर होऊ शकतो। मात्र आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांचा दरम्यानचा जो अंतर आहे तो सातत्याने वाढत चाललेला आहे आणि जवळपास 50 जागांपर्यंतचा अंतर जेव्हा निर्माण झालेला आहे त्यामुळे कल फारसे बदलतील, नंबर्स बदलतील, पण दिशा जी आहे ती निकालाची कदाचित या क्षणाला मोठा धाडस असेल माझ्याकडून बोलणं, पण दिशा जी आहे ती निकालाची हळूहळू निश्चित व्हायला लागलेली आहे। नाही, आकडे तेच सांगतायत की निकालाची दिशा निश्चित होते आहे, कारण 150 जागांची आघाडी ही भाजपची सध्याची आहे आणि पश्चिम बंगालमध्ये मोदी शहांचं जे स्वप्न आहे सत्ता स्थापन करण्याचं ते पूर्ण होताना सुद्धा पाहायला मिळतंय। या निवडणुकीमध्ये कुणी कुणाला साथ दिली याची चर्चा निश्चितपणे होईल, पण 2021ची जी निवडणूक झालेली तेव्हा भाजपनं काहीसा खूप किंवा अति आक्रमक पद्धतीनं ममता बॅनर्जी यांच्या